नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी, कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जाहीर करण्यात आला आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अधिकृतपणे तारीख जाहीर केली आहे आणि यावेळी काही राज्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झाले आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण हप्त्याची अचूक तारीख, पात्रता अटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची माहिती तपशीलवार पाहणार आहोत। मित्रांनो, केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी जाहीर केला आहे। या हप्त्याअंतर्गत पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत। पूर आणि अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने या राज्यांना मदत म्हणून हा हप्ता वितरित केला आहे। आता प्रश्न असा की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा हप्ता कधी मिळणार? महाराष्ट्रातील जवळपास 1.5 कोटी शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, आज केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही हप्त्याची तारीख जाहीर केली आहे। होय, आजच ती अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। पण लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी खालील 2 अटी पूर्ण केल्या नाहीत त्यांचा हप्ता थांबू शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो। पहिली अट, शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली असणे अत्यावश्यक आहे। दुसरी अट, शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे। ही 2 अटी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे जर तुमचं केवायसी किंवा आधार लिंकिंग बाकी असेल तर लगेचच पूर्ण करा। आता पाहूया तुमचं नाव पीएम किसान लाभार्थी यादीत आहे की नाही हे घरबसल्या कसं तपासायचं। सर्वप्रथम पीएम किसान या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। त्यानंतर फार्मर कॉर्नर या विभागात जा। तिथे बेनिफिशरी स्टेटस किंवा विलेज वाईज लिस्ट हा पर्याय निवडा। आता तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका आणि तपासा। अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव यादीत आहे का हे सहज पाहू शकता। जर तुमच्याकडे अजून काही शंका असतील तर तुम्ही थेट पीएम किसानच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता। हेल्पलाईन नंबर 15526 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या हप्त्याबद्दल किंवा केवायसी संदर्भातील माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, ही होती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची संपूर्ण माहिती। तुमचं केवायसी आणि आधार लिंकिंग लगेचच पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हप्ता थांबणार नाही। जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। धन्यवाद। जय किसान, जय जवान।